मुंबईत लाडक्या बहिणींची छाननी सुरू आहे। या छाननी दरम्यान 22,000 महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आले। यापैकी काही महिलांकडे 4 चाकी गाडी आहे, तर काही महिलांना स्वतः नोकरी करत असल्याने त्यांना वगळण्यात केले होते। मात्र या महिलांनी हे निकष पाळले नाहीत आणि अर्ज दाखल केले। आता अशा महिलांवर कारवाई सुरू झालेली आहे। या महिलांकडून पैसे परत घेतले जाण्याचीही शक्यता आहे। राज्यातल्या ज्या महिलांच्या नावे 4, 6, 8, 10, 12 चाकी वाहनं आहेत, अशा जवळपास 8.5 ते 10 लाख वाहनधारकांची जिल्हानिहाय यादी प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आलेली आहे। त्या यादीतील महिलांच्या नावावरील वाहन सध्या त्यांच्याकडे आहे की नाही याची पडताळणी आजपासून अंगणवाडी सेविका करणार आहेत। 8 दिवसांमध्ये पडताळणी पूर्ण करून अहवाल पाठवावा असे आदेश महिला आणि बालविकास विभागाने दिले आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषांनुसार पात्र आणि अपात्र असलेल्या लाभार्थ्यांची पडताळणी करताना पहिल्यांदा 4 चाकी वाहनं असलेल्या महिलांची तपासणी केली जाते। त्यानंतर ज्या लाभार्थी कुटुंबातील सदस्यांकडे 4 चाकी वाहन आहे अशांची पडताळणी होईल। त्यापुढे टप्प्याटप्प्यावर कागदपत्रांची पडताळणी केली जाईल असं सूत्रांकडून कळतंय। दरम्यान सध्या 4 चाकी वाहन ज्या महिलांच्या नावे आहे अशांची यादी जिल्हानिहाय पाठवण्यात आलेली आहे। त्याची पडताळणी 8 दिवसांमध्ये होईल आणि शासनाला अहवाल गेल्यावर योजनेतील किती लाभार्थी महिलांकडे वाहनं आहेत हे स्पष्ट होईल आणि ती नावं योजनेतून वगळली जाणार आहेत। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर राज्य सरकारने नवीन निकष लावल्याने राज्यातील लाखो बहिणींवर अपात्रतेची टांगती तलवार आहे। आहोत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर राज्य सरकारने नवीन निकष लावलेत। राज्यातील लाखो बहिणीवर त्यामुळे अपात्रतेची टांगती तलवार आहे। या योजनेवर राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी वक्तव्य केलंय। लाडकी बहीण योजना बंद झाली नाहीये, यामध्ये नवीन कुठलीही तरतूद केली जात नाहीये। जे जुने नियम आहेत तेच नियम आहेत असं वक्तव्य दादा भुसे यांनी केलंय। योजनेबाबत काही लोकांकडून चूक झाली असंही त्यांनी म्हटलंय। त्याच्यामध्ये नवीन कुठलीही तरतूद केलेली नाही। जे जुने नियम होते तेच नियम आहेत। त्या काळामध्ये ती नवीन योजनाच नवीन स्पॉन्सर्ड झाली, तर त्या काळामध्ये जे जे अर्ज आले होते, होऊ शकते की कमी वेळेमध्ये अर्ज पडताळणी करताना आणि आता जे लाभार्थी आहेत ते नियम बघितल्याच्या नंतर त्यांना जेव्हा कळतंय की आपल्याकडनं चूक झाली, ते स्वतःहून विड्रॉल होत आहेत। त्याच्यातनं कोणताही त्या निकषांमध्ये पात्र ठरलेला एकही लाभार्थी त्या योजनेपासून वंचित राहणार नाही। लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांमध्ये 1 महिन्यात 5 लाखांची घट झाली आहे अशी माहिती समोर येते। छाननी प्रक्रियेदरम्यान लाभार्थ्यांमध्ये घट होतीये। डिसेंबरमध्ये 2,46,00,000 लाडकी बहीण लाभार्थी होत्या। या संख्येत जानेवारी महिन्यात घट झाली आहे। जानेवारीत हा आकडा 2,41,00,000 जाऊन पोहोचलाय। छाननीमध्ये अनेकांचे अर्ज बाद ठरत आहेत।